नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वीचा 5वा पाठ बघणार आहोत. एक होती समयी. तर यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका आणि शिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांचं बालपण आणि त्यांनी जीवनामध्ये जे जे काही दुःख अनुभवलं ते सगळं दुःख, त्यांचे अनुभव हे सगळं या पाठामध्ये दिलेलं आहे. आणि त्या कशा समाजसेविका, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ बनल्या याचं सगळं सविस्तर वृत्त या पाठामध्ये आपल्याला दिलेलं आहे. एक होती समयी. आता या ठिकाणी अनुताई वाघ यांना समयीची उपमा दिलेली आहे. बघा, देवघरामध्ये समयी शांत मंदपणे तेवत असते आणि सगळं देवघर जणू काही उजळून टाकत असते आणि तिच्या मंद प्रकाशामध्ये आपल्याला म्हणजे खूप छान वाटतं, सुंदर वाटतं अगदी. तर आता अनुताईंनी समाजासाठी केलेलं कार्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये केलेलं कार्य याचं सविस्तर वृत्त या पाठामध्ये आहे. तर बघा, उत्तम कांबळे प्रसिद्ध लेखक, श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस इत्यादी कादंबऱ्या, रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथासंग्रह, थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी ललित लेखन, 5व्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध. साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित. बघा, प्रस्तावना. आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले अशा समाजसेविका व शिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून लेखकांनी करून दिला आहे. प्रस्तुत पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतला आहे. आपण आता पाठाला सुरुवात करणार आहोत. काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात, पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात. काही माणसं वादळामुळं कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळं पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. त्यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. थोर शिक्षण तज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाफ होता. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच, म्हणजे केवळ 6 महिन्यातच त्यांच्या इवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचंच पुसून टाकलं. भातुकलीचा खेळ मोडला, पण छोट्या अनुनं आभाळा एवढं दुःख पचवलं. कोलमडून टाकणारं वादळ, दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या. त्या कधीही पराभूत न होण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. समाज व्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. बालग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक बनल्या. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्याने नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. मायेची ऊब दिली आणि असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूपं व्यक्त करत
त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं. आता विद्यार्थी मित्रांनो, पहिला पॅरेग्राफ वाचलेला आहे, त्याचं स्पष्टीकरण आपण बघूया. काही माणसं संकटाला सामोरे जातात. वादळ म्हणजे संकट. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येतात, आनंदाचे सुखदुःखाचे क्षण येत असतात. सर्वांच्या जीवनामध्ये कधी ना कधी संकट येतं. तर काही माणसं संकट म्हणजे वादळ झेलतात, वादळ पचवतात आणि पुढे विशाल सागराचं रूप धारण करतात, म्हणजे खूप मोठी होतात जीवनामध्ये. तर काही माणसं वादळामुळं कोलमडून जातात. आता कोलमडून जातात म्हणजे काय, तर आपलं जीवन कोलमडून जातात म्हणजे ते इतके अपसेट होतात की आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतात, आत्महत्या करत असतात. आजकाल आपण असं बघतो, अनेक घटना अशाही ऐकतो की लहान लहान विद्यार्थी सुद्धा परीक्षेच्या भीतीनं, रिझल्टच्या भीतीनं आत्महत्येला प्रवृत्त होत असतात. तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. म्हणजे कितीही जीवनामध्ये दुःख आलं, संकट आली, तरी सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याचा सामना करणारे सुद्धा अनेक जण असतात आणि आपलं आयुष्य, आपलं जीवन हे अतिशय आनंददायक, सुखदायक बनवणारे असतात. तर आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानाचा यज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यापैकी पहिल्या श्रेणीमध्ये करावा लागेल. आता ज्ञान यज्ञ असं म्हटलेलं आहे. बघा, ज्यावेळेस आपण यज्ञ करतो पूजेच्या प्रसंगी, त्यावेळेस यज्ञामध्ये आहुती दिली जाते, अग्नी पेटवला जातो. आणि अग्नी काय करतो, तर जी आपण आहुती यज्ञामध्ये समर्पण करत असतो, तर ती आहुती देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हा अग्नी करतो, अशी आपली कल्पना आहे. तसं या ठिकाणी ज्ञानाचा यज्ञामध्ये जसं आपण एका आहुती देत असतो, तसं या ठिकाणी अनुताईंनी ज्ञानाचा यज्ञ पेटवलेला आहे. म्हणजे घरोघरी ज्ञानगंगा पोहोचवण्याचं काम केलंय आणि त्यासाठी आपल्या जीवनाची आहुती त्यांनी दिलेली आहे. संपूर्ण जीवन त्यामध्ये अर्पण केलेलं आहे, म्हणून ज्ञानयज्ञ असं म्हटलंय. आणि हा ज्ञानाचा यज्ञ आदिवासी लोकांच्या प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचं काम अनुताईंनी केलेलं आहे. आणि साहजिकच त्यामुळं त्यांच्या निधनानं ही कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. म्हणजे त्यांचं निधन ज्यावेळेस झालं त्यावेळेस सर्व आदिवासींच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत, सर्वांचे डोळे पाणवले आहेत. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसाठी काहीतरी करत असतो तेव्हाच बघा, अग्नी वाचून नाही कड, माये वाचून नाही रड, असं म्हटलं जातं. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीसाठी आपण काहीतरी करत असतो तेव्हाच त्या व्यक्तीच्या डोळ्यातून आपल्यासाठी अश्रू येत असतात. अनुताईंच्या जीवनानं एका व्रतस्थ म्हणजे व्रताचं आचरण करणाऱ्या अशा अनुताई यांच्या जीवनाचं अखेर झालेली आहे. आणि थोर शिक्षण तज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासामध्ये त्या वाढलेल्या आहेत. अनुताईंचं एकूणच जीवन त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाफ होता. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला आणि विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच केवळ 6 महिन्यातच त्यांच्या येवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचंच पुसून टाकलं. बघा, आता त्यांचं जीवन, अनुताईंचं जीवन, आता या ठिकाणी आपण व्यक्तिचित्र बघतोय. अनुताईंचं जीवन कसं होतं, तर अतिशय त्यागाचं, कष्टाचं आणि निस्वार्थ होतं. त्यांना जीवनामध्ये खूप कष्ट करावे लागले, त्याग करावा लागला आणि दुसरं की निस्वार्थी सेवा त्यांनी केली. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न धरता आदिवासी लोकांसाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. आणि वयाच्या 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. आता 100 वर्षापूर्वीचा काळ आणि त्यावेळेस 12व्या-13व्या वर्षी मुलींची लग्न होत असत. आणि तसं या ठिकाणी अनुताईंचं लग्न झालं आणि 13व्या वर्षी लग्न झालं. आणि लग्न म्हणजे काय हे समजायच्या आतच 6 महिन्याच्या आतच नियतीनं त्यांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं, त्यांना वैधव्य प्राप्त झालं. आता त्या काळामध्ये अशा लहान मुलींना वैधव्य प्राप्त होणं म्हणजे जणू काही
जिवंतपणीच मृत्यू यातना होत्या. समाजामध्ये त्यांना अतिशय म्हणजे वागणूक जी मिळत असे ती फार वेगळी वागणूक मिळत असे. त्यांना हलाखीचं जीवन, कष्टाचं जीवन व्यतीत करावं लागत होतं. भातुकलीचा खेळ मोडला. बघा, लहान मुलं मुली, विशेष करून मुली भातुकलीचा खेळ मांडत असतात. लहान लहान भांडी आणतात आणि त्याच्यामध्ये म्हणजे नवरा नवरीचं लग्नही लावलं जातं या भातुकलीच्या खेळामध्ये. लुटुपुटूचा हा संसार असतो थोड्या वेळाचा. आणि जसं मोठे अनुकरण करतात तसं हे लहान मुलं मुली अनुकरण करत असतात. आई वडिलांचं जसं म्हणजे संभाषण होतं तसं संभाषण या भातुकलीच्या खेळामध्ये होत असतं. लुटुपुटूचा संसार म्हणजे सगळे खेळणी आणतात, त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे घरातल्या सारखंच भातुकली म्हणजे स्वयंपाक सुद्धा केला जातो छोटा भातुकलीचा. आणि हा थोड्या वेळाचा हा खेळ असतो. तसं या ठिकाणी या अनुताईंचं संसार म्हणजे हा भातुकलीचाच खेळ होता. आणि हा भातुकलीचा खेळ मोडला. पण छोट्या अनुनं आभाळा एवढं दुःख पचवलं. कोलमाडून टाकणारं वादळ पचवलं. बघा, आता 13व्या वर्षी लग्न आणि त्याच्यानंतर 6 महिन्यामध्ये वैधव्य प्राप्त. आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी त्या संकटाला सामोरे गेल्या. त्यांनी एवढं मोठं वादळ, एवढं मोठं संकट पचवलं. आणि पुढे ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या. त्या कधीही पराभूत न होण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण सुरू केलं. आता एवढं पतिनिधनाचं दुःख उगाळत ते बसल्या नाही, किंवा तेच म्हणजे नियतीनं जरी त्यांना वैधव्य प्राप्त झालं असलं तरी सुद्धा एवढं मोठं दुःख त्यांनी पचवलं. त्या स्वतःचं दुःख उगाळत बसल्या नाहीत, किंवा त्यांनी परत शिक्षण घेतलं आणि पुन्हा समाजामध्ये जिद्दीनं त्या उभ्या राहिल्या. कारण त्यांना हे माहित होतं की शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय नाही. आणि समाजामध्ये आपल्याला चांगलं स्थान मिळवायचं असेल तर शिक्षण घेणं अतिशय आवश्यक आहे. संकटाला सामोरं जाण्यासाठी त्यांनी शिक्षणाचा मार्ग निवडला आणि स्वतःला बलशाली करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्वतःचं दुःख त्या कुरवाळत बसल्या नाहीत, तर त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली आणि समाजामध्ये पिचलेल्या असंख्य आदिवासी लोकांसाठी ज्ञानाची गंगा त्यांच्या घरोघरी नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता ज्ञानाची गंगा असे या ठिकाणी हा शब्द वापरलाय. गंगा नदी ही भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय श्रेष्ठ आणि पवित्र मानली जाते. आणि गंगा नदीमध्ये स्नान केल्यानंतर आपली सर्व पापं धुतली जातात असं एक समज आहे. तसं या ठिकाणी ज्ञानाची गंगा ही घरोघरी नेण्याचं काम म्हणजे एक पवित्र कार्य त्यांनी हाती घेतलं. आणि आदिवासी लोकांमध्ये ही ज्ञानाची गंगा नेण्याचं काम त्यांनी केलेलं व्रत स्वीकारलेलं आहे. बालग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामाला प्रारंभ केला. बघा, स्वतःचं दुःख त्यांनी कसं पचवलेलं आहे आणि पुढं ते सगळं दुःख विसरून त्या मुलांमध्ये रमलेले आहे. पूर्व प्राथमिक शाळेमध्ये कार्याला त्यांनी प्रारंभ केलेला आहे आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालिका बनलेल्या आहेत. ताराबाईंनी जे ज्ञानाचं रोपटं लावलेलं होतं, या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं कार्य यांनी अनुताईंनी केलेलं आहे. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्याने नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. बघा, शिक्षणामध्ये वेगवेगळ्या कल्पना अंमलात आणल्या पाहिजेत किंवा वेगवेगळी क्षेत्र आली पाहिजेत आणि सतत नवनवीन प्रयोग शिक्षकांनी केले पाहिजेत असं त्यांना वाटत होतं. त्यांच्या कामाची ही त्रिसूत्री होती. भाकरीच्या शोधामध्ये आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. आता भाकरीच्या शोधात म्हटलंय. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. पहिली गरज म्हणजे अन्न. पोटाला अन्न मिळालं पाहिजे आणि हे आदिवासी मुलं भाकरीच्या शोधामध्ये वणवण फिरत होती.
भाकरीच्या शोधामध्ये वणवण फिरत होती आणि त्यांना म्हणजे सर्व वेळ त्यांचा भाकरीसाठी जात होता. म्हणजे उदरनिर्वाहासाठी काहीतरी कमवणं आवश्यक होतं आणि त्यासाठी ही मुलं फिरत होती आणि त्यांच्या कपाळावर जणू काही दारिद्र्याचा शाप होता. अतिशय गरीब अवस्थेमध्ये ही मुलं आपलं जीवन जगत होती आणि अशा आदिवासी मुलांना आपल्या पंखाखाली ह्या अनुताईंनी आश्रय दिलेला आहे. मायेची ऊब दिली. बघा, जसं आई आपल्याला मायेचं पांघरुण घालत असते तसं या अनुताईंनी या लहान मुलांना आपल्या मायेची ऊब दिलेली आहे आणि असंख्य मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवली. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूप व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये चांगल्या प्रकारचं आदराचं मानाचं स्थान मिळवलेलं आहे. सुरुवातीला त्या शिक्षक होत्या, नंतर मार्गदर्शक झाल्या, कार्यकर्त्या झाल्या, विचारवंत झाल्या आणि नंतर लेखिकाही झाल्या आणि असं हळूहळू एकेका म्हणजे टप्प्याने पुढे चढत शेवटी त्यांनी आदिवासींमध्ये त्यांना आदराचं मानाचं स्थान प्राप्त झालेलं आहे किंवा त्यांनी मिळवलेलं आहे. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं, पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण आली नाही की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो. याचं भान त्या कधीही विसरल्या नाही की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. आपल्या मंद प्रकाशन मंदिर उजळून टाकणाऱ्या समयीप्रमाणे अनुताईंनी काम केलं. प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा अभ्यास त्यांनी धरला नाही, कारण त्या आणि त्यांचं कार्य स्वयंप्रकाशित होतं. अनेकांनी या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचंही भाग्य उजळून घेतलं. त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्या शिफारस पत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती. पुरस्काराला छेद देऊन पुढे जाणारं त्यांचं कार्य होतं. म्हणूनच आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यांसारखे मानसन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले. बघा दुसरा पॅरेग्राफ. आता हे आदिवासी मुलं जी होती ती आदिवासी मुलं रानावनात भटकणारी होती, भाकरीच्या शोधामध्ये फिरणारी होती आणि अशा मुलांना व्यावहारिक शिक्षण देणं खूप सोपं असतं. पण औपचारिक शिक्षण म्हणजे पाठांचं शिक्षण देणं हे फार अवघड असतं. औपचारिक शिक्षण म्हणजे कसं, तर प्राथमिक, पूर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक असं शिक्षण देणं हे फार कठीण जातं आणि त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड. आणि या दोन्ही गोष्टी अनुताईंकडे होत्या. आता प्रत्येक माणसाजवळ दूरदृष्टी असली पाहिजे. फक्त आजचा विचार करून होणार नाही, तर भविष्याचा विचार माणसानं करायला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि हे दोनही अनुताईंकडे होतं आणि त्यामुळं शिक्षण करताना, वेगवेगळे प्रयोग करताना त्यांना कसलीही अडचण आली नाही. आता अनुताईंचं असं मत होतं की शिक्षकांनी शिकवताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले पाहिजेत. म्हणजे नुसतं विद्यार्थ्यांना चाकोरीबद्ध शिक्षण देता कामा नये, तर भविष्यामध्ये त्यांना उपयोगात येईल असं शिक्षण, दूरदृष्टी असणं हे महत्वाचं आहे आणि विद्यार्थ्यांना दूरदृष्टी शिकवली पाहिजे आणि म्हणजे त्यांना पुढच्या जीवनामध्ये कोणतीही अडचण येणार नाही असं अनुताईंचं मत होतं. शिक्षण म्हणजे, प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा किंवा आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो. बघा, प्राथमिक शिक्षण देणं हे सर्वात महत्वाचं आहे. जर प्राथमिक शिक्षण पक्क असेल, पायाबद्ध असेल, पाया जर चांगला असेल प्राथमिक शिक्षणाचा, तर पुढे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येत नाही आणि त्यासाठी त्यांचा पाया भक्कम असला पाहिजे याचं भान त्या कधीही विसरल्या नाही.
आणि शिक्षणाचा दिशाहीन प्रसार त्यांनी कधीही केला नाही. आपल्या मंदप्रकाशामध्ये मंदिर उजळून टाकणाऱ्या समईप्रमाणे अनुताईंनी काम केलं. बघा, मंदिरामध्ये जी समई लावली जाते ती सर्व मंदिर उजळून टाकायचं काम करत असते. समईचा प्रकाश कसा स्निग्ध, शांत असा आपल्याला नेहमी भासत असतो, तसं या ठिकाणी अनुताईंनी जणू काही या समाजामध्ये समईचं काम केलेलं आहे. आणि प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही, कारण त्यांचं कार्य स्वयंप्रकाशित होतं. बघा, आता अनेक जण आपण समाजामध्ये असे लोक बघतो की प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, अनेक प्रकारचे सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करतात, पण अनुताई अशा झगमगाटाच्या मागे कधीही लागल्या नाहीत, कारण त्यांचं कार्य जे होतं ते आरशासारखं स्वच्छ कार्य होतं, स्वयंप्रकाशित होतं. अनेकांनी या लोभस उजेडामध्ये आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. आयुष्यातील अंधार म्हणजे काय, तर आपल्या जीवनामध्ये असलेलं दुःख, दारिद्र्य, अज्ञान हे संपवायचा प्रयत्न केला. अनेक जणांनी त्यांचा आदर्श घेतला आणि त्यांच्या कार्याचा उपयोग स्वतःसाठी करून घेतला. म्हणजे अनेक जण शिकले, स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि आपलं कर्तृत्व त्यांनी सुद्धा दाखवलं. प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचंही भाग्य उजळून घेतलं. त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्या शिफारस पत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती. पुरस्काराला छेद देऊन पुढे जाणारं त्यांचं कार्य होतं. आता प्रसिद्धी आणि मान सन्मान हा कोणाला नको आहे बरं? सर्वजण त्याच्या मागे लागतात, प्रसिद्धी मिळवण्याच्या किंवा मान सन्मान मिळवण्याचा. आणि आजकाल तर आपण असं बघतो की आपले पेपरमध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये म्हणा किंवा अनेक ठिकाणी आपले फोटो कसे येतील आणि आपला मान सन्मान समाजामध्ये कसा होईल, आपल्याला कशी प्रसिद्धी मिळेल हे बघण्याचा अनेक जण प्रयत्न करत असतात. पण अनुताई मात्र याच्या मागे कधीही लागल्या नाहीत, कारण त्यांचं कार्यकर्तृत्व जे होतं ते अफाट होतं आणि त्यांना कोणाच्याही शिफारस पत्राची किंवा कोणत्याही पुरस्काराची गरज नव्हती, तर पुरस्काराला छेद देऊन जाणारं त्यांचं कर्तृत्व होतं त्या काळामध्ये. बघा, 100 वर्षापूर्वी एखाद्या स्त्रीनं समाजामध्ये एवढं कर्तृत्व दाखवणं म्हणजे खरोखरच ही एक आगळी वेगळी गोष्ट आहे. म्हणून आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यांसारखे मानसन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले. बघा, आता यांना कोणत्याही पुरस्कार मिळवण्याची म्हणजे पुरस्काराची ओढ यांना नव्हती लागलेली, तर पुरस्कार त्यांना शोधत येत होते. पुरस्कारच त्यांना पुरस्कारच अनुताईंच्या शोधामध्ये भटकत राहिले. म्हणजे अनेक मानसन्मान त्यांना शोधत त्यांच्या जवळ येत होते आणि त्यांना ते आपोआपच मिळत होते. शिक्षणाच्या अनुषंगाने अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठं काम केलं आहे. शिक्षणाबरोबर त्यांनी बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य आदी विषयावरही खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व त्यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग असंही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. त्यामुळेच केवळ देशातील नव्हे तर परदेशातील संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं. शिक्षण क्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होतो. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं असतात. बघा, एवढ्या अगोदर आता अनुताईंनी फक्त शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं असं नव्हे, तर इतरही अनेक क्षेत्र आहेत की त्या ठिकाणी अनुताईंनी कार्य केलेलं आहे. बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम. बघा, बालकल्याण म्हणजे लहान मुलांसाठी कार्य, मूकबधिरांसाठी कार्य, महिला विकास कार्यक्रम म्हणजे समाजामधल्या महिला जर सुशिक्षित झाल्या तर त्याचा फायदा कुटुंबाला होतो.
आणि त्यांना जर त्या जर सुशिक्षित झाल्या, त्या महिला जर शिकल्या, तर त्या आपल्या संसाराकडे, आपल्या मुलाबाळांकडे चांगल्या प्रकारचं लक्ष देऊ शकतात. त्यानंतर म्हणून महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, पूर्वीच्या काळी 100 वर्षापूर्वीची ही पूर्वीचं अनुताईंचं कार्यकर्तृत्व आहे. म्हणजे त्यावेळेस समाजामध्ये कितीतरी प्रकारच्या अंधश्रद्धा होत्या, वेड्या समजुती होत्या, भूताखेतांच्या कल्पना होत्या आणि गंडे दोरे, नंतर भूत पिशाच, अशा अनेक प्रकारच्या कथा समाजामध्ये रूढ होत्या. आणि अशा अंधश्रद्धांचं निर्मूलन करणं, त्या समूळ नष्ट करणं हे कार्य सुद्धा त्यांनी केलं. स्वच्छता, कुटुंब कल्याण, बघा समाजामध्ये स्वच्छता असणं महत्वाचं आहे, घरामध्ये स्वच्छता असणं महत्वाचं आहे. म्हणून स्वच्छता आणि कुटुंब कल्याण, आरोग्य, या सर्व विषयांवरती त्यांनी खूप कष्ट घेतले. आरोग्य चांगलं असणं हे सुद्धा महत्वाचं आहे. जर स्वच्छता असेल तर आरोग्य चांगलं राहील. महिला शिकलेल्या असतील तर त्या आपल्या कुटुंबाकडे, मुलाबाळांकडे चांगल्या प्रकारे लक्ष देतील आणि त्यांना विद्येचं महत्व कळेल. आणि यासाठी या सर्व बाबींवर त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. आणि एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी त्यांनी करण्याचा समाजामध्ये प्रयत्न केलेला आहे. आणि एकाच वेळेला अनेक प्रयोग असंही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. त्यामुळं देशातीलच नव्हे तर परदेशातील अनेक संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते यांना या कोसबाडच्या टेकडीचं आकर्षण निर्माण झालेलं होतं. शिक्षण क्षेत्रामध्ये आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड काम. बघा, समाजातल्या लोकांसाठी काम करणं सोपं असतं, पण आदिवासी लोक ज्यांना शिक्षणाचा कोणत्याही प्रकारचा गंध नाही, जे केवळ पोटासाठी, भाकरीसाठी दिवसभर वणवण फिरतात आणि अशा लोकांच्या घरी ज्ञानाची गंगा पोहोचवण्याचं कार्य या अनुताईंनी केलेलं आहे. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला विरोध असतो. प्राथमिक अवस्थेमध्ये विरोध होतो. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं असतात. बघा, आता ज्यांच्यासाठी कार्य करत होत्या त्यांचाही सुरुवातीला या कामाला विरोध होता. कारण का, तर समाजामध्ये असलेल्या रूढी, परंपरा, नंतर अज्ञान, अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं होती. रूढी म्हणजे काय, तर परंपरागत आलेल्या रीतिरिवाज, की पूर्वीच्या काळी मुली शिकत नव्हत्या, मग मुलींना शिक्षणासाठी पाठवणं, किंवा आदिवासी लोकांमध्ये सुद्धा मुली आहेत त्यांना शिकवणं हे अतिशय अवघड कार्य त्यांनी त्या काळात पार पाडलेलं आहे. आणि अज्ञान होतं समाजामध्ये, अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा होत्या आणि त्यामुळे अनेक अडचणी त्यांना ह्या कार्यामध्ये आलेल्या आहेत. शिवाय स्थितिशील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. या सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीनं स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं, ते प्रत्यक्षात उतरवलं. कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर, तर कधी झोपडी वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञानप्रसार केला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार कधी त्यांनी केला नाही, तर स्वतःलाच दिवा बनवलं. त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं, कर्तृत्वानं तो पेटवला आणि आयुष्यभर तो तेवतच ठेवला. 5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरील ही समयी आता विझली आहे. त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल, आदिवासींचे डोळे पाणवले असतील, तर या सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. बघा, खूप सुंदर पाठ आहे. शेवटचा पॅरेग्राफ बघतोय आपण. तर स्थितिशील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. स्थितिशील म्हणजे ज्या स्थितीमध्ये आपण आहोत त्याच स्थितीमध्ये राहणं, याला स्थितिशील असं म्हणतात. तर असा समाजही वारंवार या कार्यामध्ये अडथळे आणत असतो. आणि या सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनातील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं कार्य या अनुताईंनी केलेलं आहे. निरपेक्ष वृत्तीनं म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता
अनुताईंनी हे काम सतत अखंड ठेवलेलं आहे. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये एक सुरेख स्वप्न पाहिलं, ते प्रत्यक्षात उतरवलं. तर कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर, तर कधी झोपडीमध्ये वर्ग चालवून त्यांनी जिद्दीनं ज्ञानाचा प्रसार केला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा असा प्रचार त्यांनी कधीही केला नाही, तर स्वतः दिव्याचं काम केलं. म्हणजे स्वतः ज्ञान देण्याचं काम, समाजातला अंधकार दूर करण्याचं कार्य त्यांनी सतत अखंड केलेलं आहे. आणि त्यात स्वतःलाच त्यांनी दिवा बनवलं आणि स्वतःच्या श्रमाचं तेल त्यामध्ये ओतलं. कर्तृत्वानं तो पेटवला आणि आयुष्यभर तो तसाच तेवत ठेवला. 5-6 तपांच्या अविरत धडपडीनंतर, तप म्हणजे 12 वर्ष, 12 वर्षाचं एक तप असतं. तर या ठिकाणी 5-6 तपांचं अविरत धडपडीनंतर, अविरत म्हणजे अखंड त्यांनी धडपड केली आणि कोसबाडच्या टेकडीवरील ही समयी आता विझलेली आहे आणि त्यामुळं अवघी टेकडी हळहळली असेल. सर्व आदिवासींचे डोळे पाणवले असतील, अश्रूंनी भरले असतील. पण सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल. आता पाऊलखुणा म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपण पाऊल टाकत असतो त्यावेळेस ते पावलाचे ठसे उमटत असतात आणि त्याला पाऊलखुणा असं म्हणतात. म्हणजे काय, तर ज्ञानाचा दिवा तेवत ठेवण्यासाठी अनुताईंनी जे कार्य केलं, ते कार्य कसं केलं आणि कसं कसं पुढे नेलं, हे आपण अभ्यासणं म्हणजे त्यांच्या पाऊलखुणा आहेत. आणि या पाऊलखुणा आपणही तेवढ जपून ठेवल्या पाहिजेत. आणि या पाऊलखुणा जपून ठेवणं म्हणजेच त्यांना एक प्रकारची आदरांजली ठरेल. आता याचा स्वाध्याय तुम्ही करायचा आहे. सर्व जी अडचण येईल ते मला विचारायचं आहे वैयक्तिक ग्रुपवर. ठीक आहे, सर्वांनी वहीमध्ये स्वाध्याय लिहा.